मिक्सिंग मशीनचा वापर. मिक्सिंग मशीनचा योग्य वापर कसा करायचा ते जाणून घेऊया. तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने मिसळत आहात. जर तुम्ही ते मोटार आणि पेस्टलमध्ये मिसळले तर ते नीट मिसळणार नाही आणि ते योग्यरित्या वापरात येणार नाही. आता आम्हाला मोटार मिक्स करण्यासाठी नवीन मिक्सर मशीन मिळाले आहे. तू ते सोडून माझ्याबरोबर ये. ते मशीन कसे वापरायचे ते मी तुम्हाला सांगतो. माझ्याबरोबर चल. हे मोटार मिक्सिंग मशीन आहे. हे मिक्सिंग पॅडल्स आहे. त्याला 2 हँडल आहेत आणि हे त्याचे स्विच आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला या मशीन सोबत काम करायचे असेल तेव्हा दोन्ही बाजूंनी हँडल धरा आणि स्टार्ट बटन दाबताना ते फिरवा. यामुळे तुमचा मोटार व्यवस्थित मिसळेल. ते कसे वापरायचे ते मी तुम्हाला एकदा दाखवतो. हँडल अशा प्रकारे धरून दाबा. ठीक आहे. ते वापरल्यानंतर तुम्हाला त्याचे हँडल अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ करावे लागेल. हे त्याचे ब्लेड साफ करेल. जसे मी तोफ मिक्स केले आहे तसे तुम्हालाही मिसळून दाखवावे लागेल. ते पकडा, बटन दाबा, नंतर ते फिरवा. मग ते स्वच्छ करण्यासाठी ते स्वच्छ पाण्यात फिरवावे लागते. मिक्सिंग मशीनचा वापर बांधकाम साइटवर कॉन्क्रीट आणि इतर साहित्य मिसळण्यासाठी केला जातो. हे मजबूत आणि एकसमान मिश्रण तयार करण्यासाठी वापरले जाते. मिक्सिंग मशीन वापरताना सुरक्षा उपायांचे पालन करा. तुम्ही डस्ट मास्क आणि आवाज कमी करणारे कानातले घालू शकता. मिक्सिंग मशीनच्या कंटेनरमध्ये कॉन्क्रीट आणि इतर घटक ठेवा. घटक समान प्रमाणात जोडलेले आहेत हे काळजीपूर्वक पहा. मशीन चालू करा आणि घटक पूर्णपणे मिसळा आणि मशीनवरील सूचनांचे अनुसरण करा. काम संपल्यानंतर मशीन वेळेत बंद करा आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवा. आता आपण समजून घेऊया की मिक्सिंग मशीन वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. सुरक्षा उपायांचे पालन करा. मिक्सिंग मशीनमध्ये कॉन्क्रीट आणि इतर साहित्य टाका. मशीन सुरू करा आणि साहित्य चांगले मिसळा. काम संपल्यानंतर मशीन सुरक्षित ठिकाणी ठेवा. खाच असलेल्या टॉवेलचा वापर. नॉच टॉवेल योग्य प्रकारे कसे वापरावे ते जाणून घेऊया. फरशा घालण्यासाठी तुम्ही टॉवेलसह मोटार लावता का? होय साहेब. यामुळे टोफचा थर कधी कमी जास्त होईल, कधी कमी असेल, कधी जास्त असेल, तो समान नसेल. यासाठी तुम्ही खाच असलेला टॉवेल वापरा. हे त्याचे खाच आहेत. जर तुम्ही यासह टाईलवर मोटार लावला तर त्याची पृष्ठभाग एक समान होईल. ते कसे वापरायचे ते मी तुम्हाला सांगतो. एक समान मोटार लावल्याने हे सुरक्षित होईल की तुमची टाईल योग्यरित्या सेट केली आहे.
आणि रबर हॅमरने ती दुरुस्त केल्यावर ती कधीही तुटणार नाही. नंतर एकदा लिव्हरने तपासा. जर ते मध्यभागी असेल तर ते ठीक आहे. नसल्यास रबर हॅमरने दुरुस्त करा आणि नंतर लिव्हरने तपासा. बांधकामाच्या ठिकाणी टाइल्सवर मोटार लावण्यासाठी नॉच टॉवेलचा वापर केला जातो. यात झिगझॅग आकाराचे ब्लेड आहे जे टाईलला मोटार लावण्यास मदत करते. खाच असलेला टॉवेल वापरताना सुरक्षिततेची खबरदारी पाळा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. तसेच धूळ आणि चिकट पदार्थ टाळण्यासाठी डस्ट मास्क वापरा. टाइल्सवर मोटार लावण्यासाठी खाच असलेला टॉवेल वापरा. मोटार एक समान थरमध्ये लागू आहे याची खात्री करा. खाच असलेल्या टॉवेलवर मोटार लावल्यानंतर काळजीपूर्वक आणि हळुवारपणे फरशा त्या जागी दाबा जेणेकरून ते घट्ट चिटकून राहतील. काम संपल्यानंतर खाच असलेला टॉवेल साफ करा. आता आपण समजून घेऊया खाच असलेला टॉवेल वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे. सुरक्षा उपायांचे पालन करा. खाच असलेल्या टॉवेलवर मोटार ठेवा. काळजीपूर्वक आणि हळुवारपणे फरशांच्या जागी दाबा जेणेकरून ते घट्ट चिटकून राहतील. आपण पूर्ण केल्यानंतर खाच असलेला टॉवेल स्वच्छ करा. मोटार मिक्सिंग ट्रेचा वापर. मोटार मिक्सिंग ट्रेचा योग्य वापर कसा करायचा ते आम्हाला कळू द्या. थांबा. जमिनीवर मोटार अशा प्रकारे तयार होत नाही. खूप पाणी जमा झाले असून सिमेंटही वाहून गेले आहे. यासाठी आमच्याकडे मिक्सिंग ट्रे आहे. आम्ही त्याचा वापर करू. यामुळे मोटार चांगले होईल आणि साहित्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. ही एक मिक्सिंग ट्रे आहे. त्यात मोटार तयार करा. आपल्याला आवश्यक तेवढे सिमेंट घाला. खूप छान. आपण पाहू शकता की मोटार खूप चांगले तयार केले जात आहे. अभी मिक्स हो गया. इसको अच्छे से आता पानी डालो. घाला. पानी बहाना नहीं चाहिए. देखो अभी मिक्स करो अभी इसको. मिक्सिंग ट्रे मध्ये मोटार कसा तयार करायचा ते तुम्हाला समजले. त्यामुळे ना मैदान घाण झाले, ना पाणी आणि सिमेंट खराब झाले. मोटारही व्यवस्थित तयार झाले. अशा प्रकारे तयार केलेल्या मोटारची ताकद जमिनीवर तयार केलेल्या मोटारपेक्षा जास्त असते. म्हणूनच मोटार नेहमी मिक्सिंग ट्रे मध्ये तयार केले पाहिजे. मोटार मिक्सिंग ट्रेचा वापर बांधकामाच्या ठिकाणी सिमेंट मोटार आणि इतर साहित्य मिसळण्यासाठी केला जातो. हे मजबूत आणि एक समान मोटार मिक्स तयार करण्यासाठी वापरले जाते. मोटार मिक्सिंग ट्रे वापरताना सुरक्षिततेची खबरदारी पाळा. सुरक्षा चष्मा, हेल्मेट आणि हातमोजे वापरा. आवाजाचा सामना करणारे धूळ मास्क आणि कानातले घालू शकतात. सिमेंट मोटार आणि इतर साहित्य मिक्सिंग ट्रे मध्ये ठेवा. समान प्रमाणात घटक जोडण्याची खात्री करा. घटक चांगले मिसळा जेणेकरून एक समान मोटार मिश्रण तयार होईल. मिक्सिंग ट्रे वापरताना हळू आणि काळजीपूर्वक काम करा.
पूर्ण झाल्यावर मिक्सिंग ट्रे स्वच्छ करा. मोटार मिक्सिंग ट्रे वापरण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊया. सुरक्षा उपायांचे पालन करा. सिमेंट मोटार आणि इतर साहित्य मिक्सिंग ट्रेमध्ये ठेवा. साहित्य चांगले मिसळा. पूर्ण झाल्यावर मिक्सिंग ट्रे स्वच्छ करा. चला काही प्रश्नांची उत्तरे देऊन आमच्या प्रशिक्षणाची चाचणी घेऊ. मिक्सिंग मशीन कोणत्या उद्देशासाठी वापरले जाते? ए. कॉंक्रीट आणि साहित्य मिसळण्यासाठी. बी. शिजवण्यासाठी. सी. रंगविण्यासाठी. काम संपल्यानंतर मिक्सिंग मशीनचे काय करावे? ए. मशीन चालू ठेवा. बी. वेळेवर थांबा आणि सुरक्षित ठिकाणी पार्क करा. सी. मशीन आहे तसे सोडून द्या. खाच असलेला ट्रॉल कोणत्या उद्देशासाठी वापरला जातो? ए. टाइल्सवर मोटार लावणे. बी. पाणी काढून टाकण्यासाठी. सी. सुरक्षा उपायांसाठी. मोटार मिक्सिंग ट्रे वापरताना कोणते सुरक्षा उपाय पाळले पाहिजे? ए. होय. बी. नाही.